नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. गोवन वार्ता लाईव्हच्या आजचा फ्रंट पेज या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात आपण फोमेंतो मीडिया समूहाची जी 4 वृत्तपत्र आहेत त्यांच्या फ्रंट पेजवर आलेल्या बातम्यांवर इथे चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी ज्ञानेश्वर वरक. तर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना कोणती पहिली महत्त्वाची बातमी आहे ज्ञानेश्वर? आज जे महत्त्वाची बातमी आहे ती गोवन वार्ताच्या फ्रंट पेजवर आलेली आहे. ती माध्यान्ह आहारासाठी आता NGOना नेमणार. यापूर्वी जसं सर्वांना माहीत आहे की राज्यात जे सेल्फ हेल्प ग्रुप होते त्यांच्या मार्फत हे प्रत्येक शाळेत जो मध्यान्ह आहार होता तो पुरविला जात होता आणि त्याच्यासाठी एक जी रक्कम होती ती त्यांना निश्चित करण्यात आलेली होती. आणि आता कित्येक गेली वर्ष जे या मध्यान्ह आहार जो आहे तो स्वयंसहाय्य गट सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिलांचे ग्रुप आहेत ते ग्रुप स्वतः तयार करायचे आणि शाळेत पुरवायचे. आता वर्षभर पूर्वीच जो मध्यान्ह आहार येत होता त्याच्यात बदल करून पावाच्या जागी चपाती आणण्यात आली होती आणि ही चपाती पुरवण्यास सुरुवात केली होती. आता दुसरी सरकारकडून आणि एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणजे शिक्षण खात्याकडून जे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे ते म्हणजे या सेल्फ हेल्प ग्रुप जे मध्यान्ह आहार पुरवायचे त्यांना काढून आता NGOंना हा मध्यान्ह आहार पुरवण्याचं काम देण्यात येणार आहे. आता जर बघायचं झालं तर सरकार एका बाजूने म्हणतं की स्वयंपूर्ण गोवा स्वयंपूर्ण व्हावं आणि स्वयंपूर्ण होण्यासाठीच याच हेतूने या महिलांना या अशा पद्धतीची जी सरकारी खाती असतील त्यामध्ये त्यांना काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावीत या हेतू हा सरकारने प्रत्येक वेळी थाटला होता. आणि त्याच हेतूने जे मध्यान्ह आहार येतो त्या स्वयंसहाय्य गट सेल्फ हेल्प ग्रुपना देण्यात आलं होतं. आणि आपल्याला माहीत आहे की गोव्यात सेल्फ हेल्प ग्रुप हे प्रत्येक गावागावात आहेत आणि त्यातील जवळपास बारदेश डिचोली आता जर बघायचं झालं तर सर्वाधिक साष्टीतील 21 त्यानंतर डिचोलीतील 14 बारदेश 19 फोंडा 11 मुरगाव 9 पेडणे 7 केपे 5 सत्तरी 5 तिसवाडी 11 काणकोण 3 आणि केपेत 5 हे स्वयंसहाय्य जे गट होते ते शाळांमध्ये मध्यान्ह आहार पुरवण्याचं काम करायचं आहे. आता या सर्व गटांना पुन्हा आता NGOकडे दिल्यानंतर त्यांची जे काम त्यांना मिळालं होतं ते काम त्यांना आता मिळणार नाही आहे कारण हे काम दुसऱ्याच्या हातात जाणार आहे. आणि हे जे स्वयंसहाय्य गट जे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ज्या महिला एकत्रित येऊन काम करायच्या त्या महिलांना आता पुन्हा रोजगाराची संधी जी उपलब्ध झालेली होती ती गमवावी लागणार आहे. आता जर बघायचं झालं तर महिलांनी करावं तरी काय? ज्यावेळी तुम्ही सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना करतात त्यावेळी जसं आम्ही बघितलं की गेल्या चतुर्थीला स्वयंपूर्ण बाजार म्हणून तुम्ही सरकारने भरवले होते आणि ते स्वयंपूर्ण बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी आपल्या पदार्थ विकण्यासाठी आणले होते. आणि अशाच पद्धतीनं महिला ज्या घरात स्वयंसहाय्य गट जे पदार्थ करतात ते पदार्थ विकून त्यांनाही काहीतरी फायदा व्हावा आणि अनेक ज्या महिला आहेत त्या याकडे वळाव्यात या हेतूने अशा पद्धतीचे कार्यक्रम हे सरकार दरबारी आणि सरकारकडून राबविले जातात. आणि दुसऱ्या बाजूने जर बघायचं झालं तर अशा पद्धतीचा निर्णय घेऊन याच सेल्फ हेल्प ग्रुपवर सरकार का अन्याय करू पाहतोय हा देखील तेवढाच प्रश्न आहे. आता जर बघायचं झालं तर प्राथमिक स्तरावरील प्रत्येक विद्यार्थ्यामागे 8 रुपये आणि अपर प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामागे 10 रुपये असा हा मध्यान्ह आहाराचा जो पैसा आहे जो भाव आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे. आणि हे आता प्रत्यक्षात त्या स्वयंसहाय्य गटांना मिळतील किंवा आता NGO आता स्वयंसहाय्य गट नाहीत जे कोण NGO यासाठी असणार त्यांना मिळणार आहेत. आणि जे कोण NGO असतील त्यांना आता निविदा मागवायला सुरुवात केलेली आहे आणि इच्छुकांनी 26 जून पर्यंत निविदाही शिक्षण खात्यापर्यंत पोचवाव्या. त्यानंतर त्याची स्क्रुटनी केली जाणार आहे त्यानंतर त्यांना दिले जाणार आहे. आता यामध्ये आहे ती संस्था ज्या असतील त्यांना फूड्स अँड ड्रग्स यांच्याकडून लायसन्स मिळवावं लागणार आहे. त्यामुळे त्यांना वेगळा किचन रूम जो आहे तो तयार करावा लागणार आहे. त्या किचन रूममध्ये जे पदार्थ ते तयार करतात ते पदार्थ शाळांमध्ये गेल्यानंतर त्या शाळाची संस्था जी असेल तीच संस्था ते पदार्थ उघडू शकते. इतर कोणालाही ते पदार्थाचा डबा उघडू शकत नाही इतर कुणीही. आणि हे अशा पद्धतीने NGO हे पदार्थ जे आहे ते आता शाळांमध्ये पोहोचवणार आहेत. आता महत्त्वाची बाब म्हणजे 8 आणि 10 रुपये
जे आहेत त्या आम्ही जर आता सध्या प्रत्येक कुठल्याही दुकानावर गेलो तर रोटीच फक्त जर आम्ही घेतली तर किंवा ही चपाती जर घेतली तर तिची 10 रुपये किंमत आहे एका रोटीची किंवा एका चपातीची, आणि हे 8 रुपये आणि 10 रुपये एका विद्यार्थ्यामागे जर तुम्ही या NGOना आणि जर या गटांना देत असाल तर मला वाटतं हे NGO आणि हे जे गट आहेत ते पुन्हा या व्यवसायात राहायला बघणार नाहीत, कारण त्यातून त्यांना काय मिळणार, काय उरणार हा देखील तेवढाच प्रश्न आहे। आणि ज्यावेळी आम्ही पैसे देतो त्यावेळी त्याचाही विचार झाला पाहिजे, कारण त्यांना देखील त्यासाठी खर्च आहे, मनुष्यबळ लागणार आहे आणि सोर्सेस ज्या आहेत त्या कशा पद्धतीने उपलब्ध होतील आणि त्यांना यातून काय फायदा होणार आहे हा देखील प्रश्न आहे। आणि आता दुसरी बाब जर बघायची झाली तर सरकार नेमकं काय करायला पाहते, कारण 2024च्या निवडणुका आहेत, जसं आम्ही पाहिलंय की अशाच जे सेल्फ हेल्प ग्रुप असतात आणि राज्यात प्रत्येक जे कोणी राजकीय पक्ष आहेत ते जाणून आहेत की महिलांचं मतदान जास्त आहे, त्यामुळे महिला वर्गाला कसं आकर्षित केलं जाणार, त्यांना महिला वर्ग आपल्या पक्षाला कसं मतदान करणार यासाठी त्या महिलांना आपल्या बैठकींना घेऊन जाणं, त्यांना सरकारच्या काय साधन सुविधा असतील, आपला पक्ष कशा रीतीने काम करेल हे सर्व त्यांना समजावून सांगणं हे प्रत्येक राजकीय पक्षाकडून सुरू होतं। आता 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। आता याच पार्श्वभूमीवर हा सरकारचा निर्णय जो आहे, म्हणजे सरकार नेमकं करू काय इच्छितोय की या स्वयंसहाय्य गटाच्या ज्या महिला होत्या त्या आत्मनिर्भर होत्या, त्यांना कुठेतरी रोजगार मिळत होता, त्यांना आता पुन्हा बेरोजगार आणि आत्मनिर्भरतेची रेखा सांगणार आहे हेच सरकार। आता जर त्यांना जर हा धंदा उपलब्ध करून देण्याची जर संधी देत नसेल तर या महिलांना पुन्हा बेरोजगार करून काही यांच्या राजकीय बैठकांनाच फक्त उपस्थिती राहून 500 आणि 1000 रुपये देण्याचं पुन्हा सुरुवात करायचा विचार आहे की काय, असा देखील प्रश्न निर्माण होत आहे। कारण महिला ज्या आहेत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, त्यांनी स्वतः कमवून खाल्लं पाहिजे, तर सरकारच्या 1000-1500 मिळतात त्याच्यावर अवलंबून राहता कामा नये असं एका बाजूने सरकार सांगते, आणि दुसऱ्या बाजूने ज्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या होत्या आता हे असे कित्येक स्वयंसहाय्य गट जे आहेत ते पुन्हा जर त्यांचा जो व्यवसाय त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं ते जर मिळालं नाही तर त्यांचं काय होणार आणि जे पदार्थ त्या तयार करणार त्यांना कुठे मार्केट मिळणार हा देखील तेवढा महत्त्वाचा असा प्रश्न आहे। आणि गेले कित्येक दिवस आम्ही वेळोवेळी या स्वयंसहाय्य गटांची आंदोलनही बघितलेली आहेत, कारण यांना वेळेत पेमेंट जो पगार असतो तो सुद्धा त्यांना वेळेत मिळत नाही। मध्यान्ह आहार ते पुरवितात परंतु त्यांचा मोबदला जो असतो तो मिळत नाही, जर मोबदला मिळाला नाही तर मध्यान्ह आहार पुरविणार नाही अशा पद्धतीची ही पावलं आणि अशा पद्धतीच्याही त्यांना पूर्वी स्वीकारावं लागलं होतं आणि त्यांना सरकारला अशी सांगावंही लागलं होतं। त्यानंतर त्यांचा जो काही पेमेंट बाकी होता तो सरकारकडून देण्यात आला होता। आता नेमकं पूर्णतः या बातमी आल्यानंतर स्वयंसहाय्य गट, NGO आणि एज्युकेशन डिपार्टमेंट, शिक्षण खाते यांच्यात काय शिस्त आहे आणि नेमकं याची परिणाम पुढे विद्यार्थ्यांवर असो किंवा हे ज्या स्वयंसहाय्य गट आहेत त्या स्वयंसहाय्य गटातील महिलांवर कशा पद्धतीने पडणार आहे हे येणारा काळ आता ठरवणारच आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, आणि या चर्चेत आता पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची म्हणण्यापेक्षा गोयकारांसाठी ही धोक्याची घंटा म्हणेन मी। भांगरभुई हे जे कोकणी वृत्तपत्र आहे त्यांनी त्याची अँकर स्टोरी आणलेली आहे। भारतात गोडेमुताचे 10 कोटी दुयेती, 4 वर्षात 44% वाढ। थोडक्यात मधुमेही रुग्णसंख्येत गोवा पहिल्या क्रमांकावर आहे। ही खरंच खूप चिंतेचीच बाब म्हटली पाहिजे। गोव्यातील 26.4% जनता ही मधुमेहाने त्रस्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। ICMR ही जी संस्था आहे त्यांनी हे सर्वेक्षण केलेलं होतं, त्या सर्वेक्षणातून ही जी काही आहे ती धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। देशातही हे मधुमेही रुग्ण आहेत त्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते। याचं कारण ह्याची कारणं सांगायची झाली तर आजकाल आपण जी जीवनशैली स्वीकारलेली आहे, फास्ट फूड म्हणा, व्यायामाकडे आपण केलेली पाठ म्हणा, त्या सर्व पार्श्वभूमीवर हा जो काही मधुमेह आहे तो कमी वयातील युवक युवतींमध्ये मधुमेह पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे
पूर्वी जे कोणी वयस्क लोक होते 60 नंतर म्हणा 50 नंतर म्हणा हे जे काही मधुमेहाचं प्रकरण होतं ते सुरू व्हायचं, पण आता अवघी जी कोणी 20-22 वर्षाची मुलं म्हणा किंवा तिशीतले युवक युवती म्हणूयात, त्यांच्यामध्ये हा मधुमेहाचा प्रकार आहे तो मोठ्या झपाट्याने वाढतोय. गोव्यानंतर पुद्दुचेरी इथे 26.3% जनता ही मधुमेहाने त्रस्त आहे. त्याचप्रमाणे तिसरा क्रमांक लागतो तो केरळचा. केरळमध्ये 25.5% जनता आहे ती मधुमेहाने त्रस्त असल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे. गोवा, पुद्दुचेरी आणि केरळ नंतर चंदीगडमध्ये 20.4%, दिल्लीत 17.8%, तामिळनाडूत 14.4%, पश्चिम बंगालमध्ये 13.7%, सिक्कीममध्ये 12.8%, पंजाबमध्ये 12.7%, हरियाणामध्ये 12.4%. या राज्यांचा अनुक्रमे नंबर लागतो. म्हणजे हे टक्केवारी च्या माध्यमातून बघायला गेलं तर एवढे टक्के लोक हे मधुमेहाने त्रस्त आहेत. त्यानंतर प्री डायबिटीज म्हणून हा जो काही प्रकार असतो, म्हणजे प्री डायबिटीस असलेल्या माणसाला भविष्यात जाऊन मधुमेह होण्याची शक्यता असते. तर हा जो प्री डायबिटीस प्रकार आहे त्यातही गोवा नंबर 1 असल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे. त्यानंतर गोवा पाठोपाठ सिक्कीम आहे ते 31.3% जनता आहे ती प्री डायबिटिक असल्याचं समजतंय. त्यानंतर पुद्दुचेरीत 25.8%, पश्चिम बंगालमध्ये 23.5%, केरळमध्ये 18.3%, हरियाणात 18.2%, दिल्लीत 18%, चंदीगडमध्ये 15.6%, तामिळनाडूत 10.2%. असा जो क्रम आहे ह्या राज्यांचा क्रम लागतो प्री डायबिटिकमध्ये. तर मधुमेहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2019 साली ही जी काही मधुमेह रुग्णांची संख्या होती आपल्या देशात ती 7 कोटी एवढी होती. पण हा 7 कोटीचा आकडा आता 4 वर्षात 44 कोटी एवढा झालेला आहे. 44% यात वाढ झालेली आहे. 4 कोटी रुग्ण वाढलेले आहेत डायबिटीस मध्ये, असं या अहवालातून समोर आलेलं आहे. आणि या मधुमेहामुळे मधुमेह झाला की इतरही जे आजार असतात त्या आजारांचा धोका वाढतो. ते आजार होण्याचे चान्सेस असतात ते वाढतात. त्यामध्ये हृदयरोग म्हणा, ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब म्हणा, डिप्रेशन म्हणा किंवा किडनीशी संबंधित जे काही आजार असतात त्यामध्ये वाढ होते. तर डायबिटीस होऊ नये, डायबिटीसपासून जर स्वतःला दूर ठेवायचं असेल तर नियमित व्यायाम म्हणा, फास्ट फूडपासून दूर राहणं, चांगला पौष्टिक घरचा आहार घेणं, जर काही आरोग्य समस्या असेल तर वेळच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने प्रकर्षाने पाळल्या पाहिजेत. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी आहे ती स्मार्ट कामामुळे पहिल्या पावसात राजधानीत साचले जागोजागी डबके. आता ज्यावेळी आम्ही बघितलंय की सर्वांनाच उत्सुकता होती की ज्यावेळी पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार त्यावेळी पणजीची काय स्थिती असणार, आणि हे पाहण्यासाठी आम्हीही तेवढेच उत्सुक होतो, कारण आम्हीही वाट पाहत होतो की कधी एकदा पाऊस येणार आणि पणजीत नेमकी काय परिस्थिती होणार. आणि यासाठी आम्ही थांबलो होतो आणि आम्ही रात्री याचा अनुभव प्रत्यक्षात घेतलेला आहे की पणजीत कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. जर बघायचं झालं तर तेवढा अजून गोवा राज्यात मान्सून हा दाखल झालेला नाही, तरीही केरळमध्ये परवाच मान्सून दाखल झाला आहे. मान्सून गोव्यात पुढील 4 दिवसात दाखल होणार आहे. पण पाऊस जो आहे तो सुरुवात झालेली आहे, मध्ये पाऊस लागतो आणि जे चक्रीवादळ सुरू आहे बंगालच्या उपसागरात त्याचा फटका कुठेतरी देशामध्ये आणि राज्यांमध्ये बसत आहे आणि त्याचाच पाऊस जो आहे तो आता राज्यांमध्ये कुठे कुठे लागायला सुरुवात झालेली आहे. काल संध्याकाळी आणि आज जवळपास रात्रीच्या वेळी जो पाऊस आहे तो राजधानी पणजीत मोठ्या प्रमाणात लागला नाही, पण कमी प्रमाणात लागला, तरी सुद्धा राजधानी पणजीत मोठ्या प्रमाणात
खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आणि डबकी तयार झाली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जे रस्त्याचं स्मार्ट सिटीचं काम सुरू होतं, त्यामुळे रस्त्याचं खोदकाम करण्यात आलेलं होतं, हे बुजवण्यात आलं, त्यावर कॉन्क्रीट घालण्यात आलं आहे, कुठे कुठे हॉडमिक्स करण्यात आलं आहे. परंतु ज्या ठिकाणी हॉडमिक्स केलंय त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जी माती होती ती माती सर्व रस्त्यावर साचलेली आहे, रस्त्यावर वाहून आलेली आहे आणि रस्त्यावर या मातीची आणि पाण्यात डबकी साचलेली आहे. त्यामुळे तिकडे खराच खड्डा आहे की ही माती साचलेली आहे रस्त्यावर हे देखील सध्या वाहन चालकांना समजण्यासारखं राहिलेलं नाही. कारण आम्ही पाहिलंय की पणजीत अनेक वेळा जे ट्रक असो किंवा वाहनं रुतण्याचे प्रकार जे आहेत ते घडले होते. त्यामुळे आता नेमकी पावसात आणखीन किती वाहनं या स्मार्ट रस्त्याच्या स्मार्ट खड्ड्यांमध्ये रुतणार आहेत, ते आता फसणार आहेत, ते आता पाहावं लागणार आहे. कारण स्मार्ट सिटीचे कामं सुरू आहेत आणि ही स्मार्ट सिटीची कामं पूर्वी आम्हाला डेडलाईन मिळाली होती ती म्हणजे 30 मे, त्यानंतर 15 जून झाली आणि आता पूर्णतः पाऊस सुरू झाला तरीही स्मार्ट सिटीची कामं सुरूच राहणार असं मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच सांगितलेलं आहे. त्यानंतर स्थानिक आमदार आहेत त्यांनीही हात वर केलेले आहेत, PWD मंत्री निलेश काब्राल यांनीही हात वर केलेले आहेत. त्यामुळे जे काही पणजीकरांचं व्हायचं आहे ते पणजीकरांनी स्वतः बघून घ्यावं. त्यांच्या पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामामुळे जो काही त्रास असणार त्याला पूर्णतः जबाबदारी स्वतःच्या जबाबदारीने पणजीकरांनी तो स्वीकारावा, अशीच एकंदरीत परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि पहिल्याच पावसाला अजूनही मोठा पाऊस जो आहे तो पणजीत लागलेला नाही. त्यामुळे मोठ्या पावसात पहिल्या पावसाला काय पणजीची परिस्थिती निर्माण होणार आहे हे देखील तेवढं पाहण्यासाठी आम्ही आता थांबलेलो आहोत आणि त्याच्याही वेळोवेळी अपडेट जे आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. नक्कीच ज्ञानेश्वरने जसं सांगितलं की शुक्रवारी रात्रीपासून गोव्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. पण शुक्रवारी दुपारपर्यंत शुक्रवार म्हणा गुरुवार म्हणा हे 2 दिवस होते ते प्रचंड उकाडा वाढला होता राज्यात. या उकाड्याचे चटके सगळ्यांना सहन करावे लागत होते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन शुक्रवारी शिक्षण खात्याने ज्या काही शाळा आहेत आणि माध्यमिक शाळा आहेत आणि 11वी 12वी अशा ह्याच्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना शनिवारी सुट्टी जाहीर केली. त्याच जो आदेश जारी केलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील शाळा म्हणा आणि 11वी 12वीचे वर्ग म्हणा आज भरलेले नाही आहेत. आणि हा जो काही आदेश होता तो शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी शुक्रवारी जारी केलेला होता त्या संदर्भातील आदेश. आणि ज्ञानेश्वरने आता जसं सांगितलंच त्याप्रमाणे शुक्रवारी राज्याच्या विविध भागात पाऊस झाल्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांचा गोंधळ उडाला. अनपेक्षितपणे पाऊस आला. अजून मान्सून यायला 13 तारीख उजाडणार आहे अशा बातम्या झळकत असताना तर मग पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? आता जी बातमी तुम्ही उकाड्याबद्दलची सांगत होता त्याला जरा मला जोडायचं आहे. कारण गेले दिवस अनेक विविध स्तरावरून विद्यार्थ्यांकडून असो किंवा पालकांकडून एक मागणी होत होती की शाळांना सुट्टी द्यावी, गरमी उकाडा वाढलेला आहे. त्याचवेळी शिक्षण खात्याकडून असं सांगण्यात येत होतं की शाळांना सुट्टी ही देता येणार नाही, कारण जर शाळांना आता सुट्टी दिली तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान होणार आहे, त्यांचे ते दिवस भरून येणार नाहीत. अशा पद्धतीची जी काही युक्तिवाद आणि कारणं होती ती दिली जात होती. परंतु प्रत्यक्षात आम्ही काही शाळांना भेट दिली होती, कारण नेमकी शाळांची काय परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांना तिकडे बसणं शक्य आहे काय की शक्य नाही हे जाणून घेण्यासाठी, प्रत्यक्षात काय आहे परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही गावातील शाळांना असो किंवा शहरातील शाळांना असो आम्ही प्रत्यक्षात भेट देऊन ज्यावेळी आम्ही बघितलं त्यावेळी अशी परिस्थिती दिसून आली की एका शाळेत एका क्लासरूममध्ये एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत आणि कुठेतरी 1 किंवा 2 फॅन जे आहेत ते फिरत आहेत आणि त्या फॅनचा वारा कुठेतरी 2 विद्यार्थ्यांना सुद्धा लागत नव्हती. अशा प्रकारची जी परिस्थिती होती ती निर्माण झाली होती. कारण दुसऱ्या बाजूने असा युक्तिवाद केला जात होता की विद्यार्थी सुट्टी जरी असली तरी मामाच्या घरी असो किंवा कोणाच्याही घरी आणि घरी असतात त्यावेळी त्यांना गरमी का होत नाही आणि शाळेतच गरमी होते का. आता शाळेत जर गरमी होत असेल तर विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते एज्युकेशनवरती, शिक्षण जे काही शिक्षक त्यांना शिकवत आहे त्याच्यावरती लक्ष लागणार नाही. त्यामुळे तिथे व्यवस्थितरित्या तो टेम्परेचर मेंटेन करून त्या पद्धतीची परिस्थिती शाळेत मेंटेन केली पाहिजे. आता दुसरी बातमी जी महत्त्वाची अशी आहे ती म्हणजे
दीड महिना झाला तरीही पेडण्यातील खुनाचा तपास मात्र अजून लागलेला नाही। आणि एक महत्त्वाची अशी पेडण्यातून ही बातमी आहे आणि पेडण्यातूनही आहे आणि पूर्णतः राज्याच्या पोलिसांनी जे काही गुन्हे नोंद झाले होते त्यांचा लावलेल्या छड्याबद्दलची ही बातमी आहे। ते गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांना 98.30% यश आलंय। म्हणजे मॅक्झिमम जे जास्त जे गुन्हे होते त्यांचा छडा लावण्यात पोलिसांना हे यश आलेलं आहे। ही पोलिसांची गेल्या 5 महिन्याची कामगिरी आणि त्यांची ही आकडेवारी आहे। आता पेडण्यातील खुनाबद्दल जर पेडण्या येथे रेल्वे ट्रॅक जवळ पोरासकडे येथे एक खून झाल्याचे काही महिलेचे अवयव कट केलेल्या परिस्थितीत सापडले होते। त्यानंतर खुनाचा गुन्हा म्हणून त्या पोलिसांनी रजिस्टर करण्यात आलं होतं आणि मोपा पोलीस स्थानकात या संबंधितचा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, परंतु पोलिसांना आत्तापर्यंत हे नेमकं खून कसं झालं, ही महिला कोण आहे, या सर्व गोष्टींचा छडा लावण्यात यश आलेलं नाही। आता पोलिसांची कामगिरी कितपर्यंत पोहोचलेली आहे, पोलीस कसला शोध लावत आहेत ते प्रत्येक वेळोवेळी पोलीस काही प्रसार माध्यमांना सांगू शकत नाहीत, परंतु नेमका पोलिसांचा हा जो तपास आहे तो कुठपर्यंत पोहोचलेला आहे त्याचा आणखीन जे अधिक माहिती आहे ती अजून कुठेही प्रसिद्ध झालेली नाही किंवा कोणीही सांगितलेली नाही। आम्ही पोलीस अधीक्षक निनाद देऊलकर जे आहेत त्यांच्याशीही 2 दिवस पूर्वीच संपर्क केला होता, त्यावेळी तपास सुरू आहे परंतु अजून काही अधिक माहिती मिळालेली नाही असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु नेमका पोलिसांना अजून जर गुन्हेगारीबद्दल जर विचार करायचा झाला तर पेडण्यात आणि काही 8 दिवस पूर्वी आणखी एक तोरशे येथे मृतदेह आढळला होता, परंतु त्या संबंधितही असाच गुन्हा नोंद केला होता। परंतु जो पहिला मृतदेह 1.5 महिन्यापूर्वी आढळला होता, म्हणजे मृतदेह म्हणजे काही अवयव आढळले होते, त्या महिला कोण आहे, ते महिलेचे कुठल्या महिलेचे अवयव आहेत, त्या महिलेची ओळखही अजून पोलिसांना पटलेली नाही। त्याचबरोबर खून नेमका कसा झाला, ते अवयव तिथे कुठून आले याबद्दलचीही अजून कोणतीही अधिक माहिती जी आहे ती पोलिसांकडे उपलब्ध नाही आहे। पोलिसांना त्याचा शोध घेणे अजून शक्य झालेलं नाही। त्यामुळे एकंदरीत राज्यातील गुन्हेगारी ज्या पद्धतीने वाढत आहे त्या आणि पोलिसांची कामगिरी जी आहे, पोलिसांनी कामगिरी केली नाही असं म्हणता येणार नाही, कारण गेल्या 5 महिन्यांची जर आकडेवारी बघितली तर 98.30% जे आहे ती पोलिसांनी असल्या जे गुन्हे आहेत त्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। परंतु ही जे एक केस आहे त्यामध्ये पोलिसांना का यश येत नाही याचा देखील तेवढा विचार करणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी यावर सखोल चौकशी करून ही महिला कोण आहे तिची ओळखही पटवून कधी येणार आहे हे आता येणारा काळ ठरवणार आहे। या चर्चेत पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी जी भांगरभुई या कोकणी वृत्तपत्राने त्यांच्या पहिल्या पानावर आणलेली आहे ती म्हणजे सध्या राज्यात सुरू असलेलं भाजपचं चिंतन शिबिर। बाणावली इथे हे चिंतन शिबिर सुरू आहे। भाजप सरकारतर्फे हे चिंतन शिबिर मंत्री आमदारांसाठी घेण्यात येतंय। या शिबिराचं उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं विधान असं केलेलं आहे ते म्हणजे विकसित गोव्याचं ध्येय समोर ठेवूनच राज्य सरकारचं जे काही काम आहे ते सुरू आहे आणि प्रत्येक मंत्री आमदाराने याच धर्तीवर हेच ध्येय समोर ठेवून काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणालेत। त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047च्या विकसित भारताचं ध्येय समोर ठेवून काम सुरू केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी गोव्यातही 2047च्या विकसित गोव्याचं ध्येय समोर ठेवून जे काही आहे ती कामाला सुरुवात केलेली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिलेली आहे। या चिंतन शिबिराच्या उद्घाटनाला मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, सरकारमधील मंत्री, आमदार या सगळ्यांची या चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती होती। शुक्रवार आणि शनिवार आज या चिंतन शिबिराचा दुसरा दिवस आहे। 2 दिवस या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
त्याचप्रमाणे हे जे चिंतन शिबिर आहे ते फक्त गोव्यातच नाही तर देशात जिथे जिथे भाजपची सत्ता आहे, ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे त्या सर्व राज्यांमध्ये हे चिंतन शिबिर आहे ते आयोजित करण्यात येणार आहे, अशीही माहिती या बातमीतून समोर येते. तर 2047 पर्यंत गोव्याची सगळेच विभाग असतील, सगळ्याच पातळीवर जो काही विकास आहे त्या विकासाच्या अनुषंगाने हे जे चिंतन शिबिर आहे या शिबिरात चर्चा करण्यात येते, सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्या राज्य सरकार गोयकरांसाठी ज्या काही विविध योजना देऊ करतंय, महत्त्वाच्या योजना ज्या काही देऊ करतंय त्या तो सामाजिक घटक आहे त्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या योजना. तर त्याचप्रमाणे ज्या काही मूलभूत साधन सुविधा आहेत त्यात वाढ करणं, त्याचप्रमाणे कौशल्यपूर्ण असं मनुष्यबळ तयार करणं, या सर्व पार्श्वभूमीवर जे मंत्री आमदार आहेत त्यांना या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येतं आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील लोकांना सुशासन देणं आणि लोकांमध्ये समन्वय असणं हे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणालेत. आणि ह्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी जे लोक आहेत त्यांचे जे काही स्थानिक प्रश्न आहेत, सामान्य प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणून आज जे मंत्रिमंडळात आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांनी कशा प्रकारे काम करावं, कशा प्रकारे लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना समाधान द्यावं, त्या समस्या सोडवाव्यात, याविषयी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी मार्गदर्शन जे काही आहे ते शुक्रवारी केलेलं आहे. आणि आज दुसरा दिवस आहे. या शिबिरात जो काही अर्थसंकल्प मांडला गेला गोव्यासाठी, त्या अर्थसंकल्पात ज्या काही घोषणा करण्यात आल्या त्याविषयीही या चिंतन शिबिरात जी काही चर्चा आहे ती सुरू आहे. आणि आज एक दिवस आहे चिंतन शिबिराचा. आजच्या दिवशीही महत्त्वपूर्ण अशा चर्चा या चिंतन शिबिरात होणार आहेत. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी जी आजच्या बांगरबुई पेपराच्या फ्रंट पेजवरती आहे ती म्हणजे 16,000 चौरस मीटर जमिनीचे रूपांतर, नगर नियोजन कायद्याचे कलम 17(2) खाला बदल. आता आम्ही बघितलंय की काही दिवस पूर्वीच सोमवारी प्रुडंटच्या हेडॉनमध्ये विश्वजित राणे जे नगर नियोजन मंत्री आहेत त्यांची हेडॉन जे आमचे एडिटर आहेत त्यांनी घेतलेली होती. आणि त्यांनी त्या हेडॉनमध्ये अनेक अशा घोषणा केल्या होत्या की काय करणार, नेमकं कसं चालणार. आता प्रादेशिक आराखडा 2021 हा जो आराखडा होता तो 2021 सालचा होता, परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आता वक्तव्य आणि आरोप खुद्द मंत्र्यांकडूनच केले जात आहेत. आणि या संबंधीचे जे काही डॉक्युमेंट पुरावे असतील ते येणाऱ्या विधानसभेत सादर करणार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि यापुढे कोणताही प्रादेशिक आराखडा जो आहे तो असणार नाही. आता सरळ कन्सल्टंटची नेमणूक केली जाणार आहे, कारण सरकारकडे आणि नगर नियोजन खात्याकडे एवढा वेळ नाही जो प्रादेशिक आराखडा तयार करणार, त्यानंतर मग कोणतरी अधिकारी जे असणार ते त्यात घोळ करणार किंवा काही करणार. त्यामुळे या सर्व गोष्टींवर तोडगा म्हणजे कन्सल्टंटची नेमणूक करणार आणि सरळ त्या पद्धतीनं सरकारकडून काम केलं जाणार असं वक्तव्य त्यांनी त्या प्रुडंटच्या हेड ऑन या कार्यक्रमात त्यांनी केलं होतं. त्यानंतर ही बातमी जे छापून आली ती 16,000 चौरस मीटर जे जमीन आहे त्या जमिनीचं रूपांतर हे झालेलं आहे. ॲग्रिकल्चर ग्रीन लँड होती तिचं सेटलमेंट झोन म्हणून रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे हा एक जो आहे तो नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण 17(2) कलम 17(2) या कलमा अंतर्गत जे जमिनीचं काय रूपांतर झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात गोव्यात रूपांतर झालेलं आहे. आणि जे ॲग्रिकल्चर म्हणजे ग्रीन लँड होती ती सेटलमेंट झोन म्हणजे कन्स्ट्रक्शन सेटलमेंट झोनमध्ये एकदा ते डिक्लेअर झालं की कन्स्ट्रक्शन किंवा इतर काही प्रकल्प जे आहेत त्या जमिनीवर त्यांना परवानगी मिळणार आहे. आता ज्या दिवसापासून विश्वजित राणे यांनी नगर नियोजन खात्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, पूर्वी त्यांनी जो काढलं होतं वरती ते ODP
आणि ODP संदर्भात त्यांनी सर्व ODP रद्द केले होते आणि मायकल लोबो जे कळंगूटचे आमदार आहेत ते त्यावेळी विरोधी पक्षनेते होते, त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले होते आणि विधानसभेत त्यांच्या विरोधात जे काही कागदोपत्री जे काही पुरावे असतील ते विधानसभेत सादर केले जाणार असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु नेमकी परिस्थिती अशी झाली की त्याच विधानसभेच्याच तोंडावर सर्वांनी जे काँग्रेस विरोधी पक्ष नेत्यांसह 8 जण भाजपात प्रवेश करणार की काय अशी चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे ती विधानसभेत पूर्णतः असं कोणतीही त्यावर स्पष्ट चर्चा झालेली नाही। मायकल लोबोंचं नाव कुठेही आलेलं नाही किंवा त्यांच्यावर जे काही आरोप होते आणि ज्या पद्धतीने आरोप करत होते विश्वजित राणे, त्या जर स्थिती बघितली तर असं वाटत होतं की आणखी काही दिवसांनी मायकल लोबो हे पोलीस स्थानकातच त्यांना अरेस्ट होणार की काय, ते आत पडतील की काय, अशा पद्धतीचे जे काही वातावरण निर्माण झालेलं होतं तशा पद्धतीचं काहीही झालेलं नाही। आता मायकल लोबो जे आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या त्यांच्या प्रकरणावर आता कोणीही आवाज उठवत नाही, कोणीही बोलतही नाही आणि आता नवीन जो प्रादेशिक आराखडा 2021 आहे हा रद्द करणार आहे आणि या संदर्भातील ज्या काही घोषणा आहेत त्या झालेल्या आहेत आणि जे जमिनीचं रूपांतर आहे, जसं याच गेल्या विधानसभेत अर्थसंकल्पीय विधानसभेच्या अधिवेशनावेळी एक शेती जमीन प्रोटेक्ट करण्यासाठी ॲग्रिकल्चर अमेंडमेंट बिल जे सरकारने आणलं होतं त्यालाही विरोध झाला, सरकारकडून खूपशा काही झाल्या आणि जे शेतीची जमीन आहे ती विकता येणार नाही अशा प्रकारचं ते बिल होतं। आणि आता ही 16,000 चौरस मीटर जे ग्रीन लँड आहे ते सेटलमेंट झोनमध्ये जी कन्वर्ट झालेली आहे त्या जमिनीचं नेमकं काय होणार आहे, या कलम 17(2) या कलमा अंतर्गत या सेक्शन अंतर्गत जी जमिनीचं काही रूपांतर झालेलं आहे त्या जमिनीचं काय होणार आहे आणि हे रूपांतर झालंय ते सेटलमेंट झोनमध्ये याच्यावर किती प्रकल्प आलेत, या जमिनीचं पुढे काय होणार आहे हे आता येणारा काळ ठरवणार आहे। आणि हे जर असंच सुरू राहिलं तर मला वाटतं आणखीन काही काळातही मोठ्या प्रमाणात जमिनीचं रूपांतर हे राज्यात केलं जाणार आहे। तर पुढची बातमी दिलेली आहे भांगरभुई या कोकणी वृत्तपत्राने, जी आहे मिस वर्ल्ड या स्पर्धेसंबंधी। यंदाची जी मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहे त्याचं यजमानपद आहे ते भारताकडे आलेलं आहे। तब्बल 27 वर्षांनंतर भारताला ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळालेली आहे। भारतात ही स्पर्धा होणार आहे 27 वर्षांनंतर। तर मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेबाबत ही जी काही आहे ती माहिती दिलेली आहे। 2023ची ही जी सौंदर्य स्पर्धा आहे त्यासाठी यजमान म्हणून भारताची निवड केलेली आहे असं या बातमीत म्हटलेलं आहे। भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, त्याचप्रमाणे विविधतेला चालना देण्याची बांधिलकी आणि महिला सशक्तीकरणाची जी काही तळमळ आहे ती लक्षात घेऊन भारताला हा प्रतिष्ठित सन्मान देण्याचा निर्णय आहे तो या संस्थेने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या ज्या चेअरपर्सन आहेत आणि CEO जुलिया मोर्ले यांच्यासह सध्याच्या ज्या मिस वर्ल्ड आहेत कॅरोलिना बिएलोस्का यांनी गुरुवारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही जी काही आहे ती माहिती दिलेली आहे। साधारण नोव्हेंबर-डिसेंबर 2023 म्हणजे आता जो पुढे येणारा नोव्हेंबर-डिसेंबर आहे त्या दरम्यान जी काही आहे ती स्पर्धा होणार आहे आणि अंतिम फेरीपूर्वी स्पर्धकांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी अनेक फेऱ्या होणार आहेत। त्या फेऱ्या या स्पर्धेच्या 1 महिना अगोदर सुरू होणार आहेत। त्याविषयी स्पर्धा कुठे होणार आहेत, कुठे त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे याविषयी अजून डिटेल्स ज्या काही आहेत त्या समोर आलेल्या नाही आहेत, पण त्याविषयीही लवकरच माहिती समोर येईल। भारताने शेवटची मिस वर्ल्ड स्पर्धा होती ती 1996 साली बंगलोरमध्ये आयोजित केलेली होती। 1996 नंतर आता 2023 साली पुन्हा भारताकडे हे यजमानपद आहे ते आलेलं आहे आणि यापूर्वी भारतामधून अनेक जणी आहेत त्यांनी मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावलेला आहे। त्यामध्ये 1966 मध्ये रीटा फारिया, 1994 मध्ये ऐश्वर्या राय,
1997 मध्ये डायना हेडन, परत 1999 मध्ये युक्ता मुखी, त्याचप्रमाणे 2000 मध्ये प्रियंका चोप्रा आणि 2017 मध्ये मानुषी छिल्लर अशा 6 महिलांनी मिस वर्ल्ड हा जो काही प्रतिष्ठेचा सन्मान आहे जे विजेतेपद आहे ते पटकावलेलं होतं. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी जे बांगरवी पेपरवरती आहे ती लॉजिस्टिक आणि गुद्याव धोरण जाहीर, रस्ते, रेल्वे, विमानतळ ह्या राज्याकडे जोडपाची तजवीज. आता लॉजिस्टिक आणि गुद्यावचे काही जे लॉजिस्टिक आणि गुद्याव म्हणजे गोडाऊन आणि लॉजिस्टिक संदर्भातील जे धोरण आहे ते जाहीर झालेले आहेत. या धोरणमध्ये एक महत्त्वाचं असं आहे ती म्हणजे लॉजिस्टिक तसेच गुद्याव उद्योग दर्जो मेळटलो. लॉजिस्टिक आणि जे गोदाव आहेत त्यांना उद्योगांचा दर्जा जो आहे तो मिळणार आहे. आणि आता गोदाव सुद्धा तयार करणे, गोदावाची बांधणी करणे म्हणजे हे सुद्धा उद्योग म्हणून याला आता नाव नवीन मिळणार आहे, कारण हा उद्योग या हेड अंडर ते कव्हर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे जर आम्ही बघितलं राज्यात तर एकूण 23 औद्योगिक वसाहती आहेत. त्यामध्ये जवळपास 4000 लहान लहान उद्योग आहेत आणि मोठे जे आहेत ते 150 मोठे उद्योग जे आहेत ते यामध्ये आहेत. जवळजवळ 55,000 युवकांना यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध आहे. आता या लॉजिस्टिक आणि गुद्याव म्हणजे जे वेअरहाऊस जे गोडाऊन आपण म्हणतो त्या संबंधितचे धोरण आहे. त्यामध्ये त्यांना 5% जे लोन मिळणार आहे त्याच्यावर 5% सूट मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना 3 ते 5 वर्षांपर्यंत हे लोन फेडण्याची त्यांना मुभाही दिली जाणार आहे. आणि या संबंधित आणखीनही काही ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे इमारत बांधकाम असो किंवा मशीन प्रकल्प, गुद्याव चाचणी केंद्र, कोल्ड स्टोरेज अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये 15% सवलत ही त्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे आता एकूणच जर विचार करायचा झाला तर अशा उद्योगांमध्ये जे गोव्यातील कोण उतरण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि ते अशा पद्धतीने उद्योगांमध्ये उतरू शकतात. आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण म्हणजे ते स्वतः स्वयंपूर्ण होऊ शकतात. इतरांकडे काम न करता इतरांना आपण नोकरीची संधी ते उपलब्ध करून देऊ शकतात. आणि ज्या गोव्यातील युवक आहेत त्यांच्यासाठी एक चांगली ही गोष्ट आहे. गोव्यातील जे काही रस्ते आहेत, गोव्यातील जे काही प्रकल्प आहेत ते इतर राज्यांसोबत जोडण्याचाही देखील या धोरणांमध्ये तरतूद केलेले आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील रस्ते आणि ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणात चालना या धोरणांमुळे मिळणार आहे. जसं नॅशनल हायवे 66 जो मुंबई गोवा हा नॅशनल हायवेचं काम सुरू आहे, रुंदीकरणाचं जे काम सुरू आहे त्यालाही चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे नॅशनल हायवे 166S ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत म्हणजेच मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा जो लिंक रोड आहे त्याचं काम जे सुरू आहे तेही या धोरणाअंतर्गत येणार आहे. अशा पद्धतीची अनेक राज्यातील आंतरराज्यातील कामं असो किंवा राज्यातील प्रकल्पांमुळे इतर राज्यातील जोडणारी कामं असोत या धोरणांअंतर्गत येणार आहेत आणि याचा फायदा जो आहे तो राज्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे. पुढे जाताना द गोवन या इंग्रजी वृत्तपत्राने 2 महत्त्वाच्या अशा बातम्या इन शॉर्ट दिलेल्या आहेत. त्या म्हणजे पॅनल ऑन टेम्पल रिकन्स्ट्रक्शन गेट्स मोर टाईम. पोर्तुगीजांची गोव्यावर राजवट असताना त्या काळात जी काही मंदिरं होती जी उद्ध्वस्त करण्यात आली होती ती मंदिरं पुन्हा नव्याने उभारण्याचं जो विचार आहे तो सुरू आहे सरकारचा. पण या कामासाठी जी 5 सदस्यांची एक्सपर्ट कमिटी जी नेमण्यात आली आहे त्या या कमिटीला जो रिपोर्ट सादर करायला सांगण्यात आलेला आहे त्या समितीला अजून थोडा अवधी आहे तो वाढवून देण्यात आलेला आहे. 10 महिन्यांचा अवधी या पॅनलला जो आहे तो वाढवून देण्यात आलेला आहे असं या बातमीत सांगितलेलं आहे. पुढची बातमी आहे ती रविवारी 11 जून रोजी बारदेश त्याचप्रमाणे पेडणे तालुक्यात वीज पुरवठा असणार नाही आहे. शटडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. सकाळी 6 ते 11:30 पर्यंत हा जो काही
शटडाऊन असेल तो जाहीर करण्यात आलेला आहे। या काळात बारदेशसह पेडणे तालुक्यात वीज असणार नाही आहे, त्यामुळे वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी। पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी जी आहे ती आपला फोमेंतो मीडियाचा कोकणसार लाईव्ह जो सिंधुदुर्गातील पेपर आहे त्या पेपरची हेडलाईन आहे ती म्हणजे मोठी बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवी मारण्याची धमकी आलेली आहे। त्यांना एक धमकी आलेली आहे की तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशा पद्धतीची धमकी आलेली आहे आणि त्यामुळे एकच महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। यावर गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचमुळे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। आता यांनी काय नेमक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण पाहूयात की शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा धमक्या आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा आपल्याला आल्या आहेत, त्यामुळे असल्या धमक्यांना आपण मीठ घालत नाही आणि जर कोणी आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा धमक्यांनी आवाज दाबला जाईल हा पूर्णतः गैरसमज असल्याची प्रतिक्रिया स्पष्टपणे शरद पवार यांनी दिलेली आहे। शरद पवारांनी काहीच दिवस पूर्वी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि फोर्स केल्यामुळे त्यांना हा राजीनामा मागे घ्यावा लागला आणि त्यांना अध्यक्ष याच पदावर ते अजूनही आहेत आणि त्यांना आत्ता अशा पद्धतीच्या धमक्या येऊ लागल्या आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केला जात आहे, परंतु आता नेमकी धमकी कोणी दिलेली आहे आणि शरद पवारांच्या जीवाला धोका खराच आहे का, आता यावर बोलताना सर्व जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील पोलिसांना स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत की अशा पद्धतीच्या धमक्या ज्या आहेत त्यांचा सखोल चौकशी, जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे। यांच्यावर ज्या कोणाकडून धमकी आलेली असेल त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या धमक्या या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही जरी विरोधी पक्ष असला तरी विरोधी पक्षही तेवढाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे सरकारकडून कोणाला विरोधी पक्षांना अशा धमक्या देण्याचा वगैरे असला प्रकार घडणार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि असल्या धमक्यांना आपण मिठही घालत नसल्याचं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खुद्द शरद पवार यांनी सांगितलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या खासदार आहेत सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस स्थानकात या धमकी आल्याबद्दलची लेखी तक्रारही दाखल केलेली आहे। त्यामुळे आता नेमकं जी महाराष्ट्रात एक खळबळजनक आणि वेगळा रंग आणि जे रूप मिळणार आहे ते म्हणजे शरद पवारांना आलेली धमकी आणि त्यावरून होणारं महाराष्ट्रातील राजकारण हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आजचा फ्रंट पेज कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत। तुमचा निरोप घेण्यापूर्वी गोवन वार्ता लाईव्हचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक, यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका आणि तिथून महत्त्वाच्या अपडेट्स मिळवायला विसरू नका। गोवन वार्ता लाईव्ह ची वेबसाईटही चालते, तिथे तुम्ही राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसह राष्ट्रीय पातळीवर तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स आहेत, 44 अपडेट्स आहेत, त्याविषयीच्या ज्या काही तपशीलवार बातम्या आहेत ते तुम्हाला तिथे वाचता येतील। त्यामुळे वेबसाईटला भेट द्या आणि तिथून अपडेट मिळवा। त्याचप्रमाणे ट्विटरवर आम्ही ज्या काही ताज्या घडामोडी आहेत त्याविषयी आम्ही सतत अपडेट करत असतो, त्यामुळे ट्विटरही फॉलो करायला विसरू नका। इंस्टाग्रामवरही गोवन वार्ता लाईव्हची पेज आहे, तिथेही आम्हाला नक्की भेट द्या। त्याचप्रमाणे फोमेंतो मीडिया समूहाची जी 4 वृत्तपत्र आहेत आणि 3 वृत्तवाहिन्या आहेत त्या प्रुडंट ॲपवर तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते उपलब्ध आहेत। त्यामुळे जर तुम्ही प्रुडंट ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोअरवर जा आणि प्रुडंट ॲप डाउनलोड करा। तर आज आपण इथेच थांबणार आहोत। महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं।